नसते. तर याचा कोएफिशियंट म्हणजे त्याचा सहगुणक जे आहे x चा तो आहे 1. तर या 1 न जर 3 ला गुणलं तर 1 गुणिले 3 3च येते. त्याच्यानंतर याचा चल जे आहे ते x होता आणि याचा चल होता y. तर x गुणिले y केलं तर येईल xy. x गुणिले y केलं तर xy येईल. त्याच्यानंतर याच्यानंतर पहिल्या पदाला गुणलो मी. आता काय करायचं ना दुसऱ्या पदाला गुणा. दुसऱ्या पदाचं साइन आहे प्लस आणि याचं पण साइन आहे प्लस. तर प्लस इंटू प्लस केलं की प्लसच येईल. तर इथं x चा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आहे. तर 1 गुणिले 4 केले की 4 होईल आणि x गुणिले x केलं तर x चा वर्ग होईल. झालं एवढंच येते गुणाकार. नेक्स्ट आता दोन पदाला गुणा अधिक BC AB अधिक BC आणि दुसऱ्या कंसामध्ये दिले BC अधिक CD असं दिले. तर बघा तर आता इथं जसं एका पदानं या दोन्ही पदाला गुणलं होतं तसं इथं 2 अंकी संख्या आणि 2 अंकी संख्या असल्यासारखं आहे. तर इथं एका अंकाने ज्या पद्धतीने 2 अंकी संख्येला गुणिले 47 जर असं तर साधना अगोदर दोन्ही अंकांना तसंच इथं पण काय करा या 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येला गुणत असताना हे 2 पद आहेत आणि हे पण 2 पद आहेत. 2 पदांना 2 पदीला जर गुणायचं असेल तर याच्या पहिल्या पदाला अगोदर पूर्ण ब्रॅकेटला जाणार. मग काय करायचं याचा आहे AB याचं पहिलं पद आहे BC. तर AB गुणिले जर BC केलं AB गुणिले BC जर केला तर A ला येत राहील. इथं B गुणिले C म्हणजे B चा वर्ग होईल आणि इथं C आहे तर C ला C राहील. त्याच्यानंतर याच्यानं दुसऱ्या पदाला गुणायचं आहे. याचं साइन आहे प्लस इथं बी साइन आहे प्लस. प्लस इंटू प्लस केलं की प्लसच येईल. तर इथं इकडे नाही काहीच नाही. येला येच येईल. बी ला बीच राहील. इथं सी आहे सी ला सी येईल. त्याच्यानंतर डी ला डी. ए बी सी डी ए बी गुणिले सी डी ए बी गुणिले सी डी जर केलं तर ए बी सी डी येईल. ए बी सी डी आहे. त्याच्यानंतर याच्या दुसऱ्या पदाला गुणायचं. या पहिल्या पदाने याच्या दोन्ही पदाला गुणलो. आता या दुसऱ्या पदाने दोन्ही पदाला गुणायचं. याचं साइन बघा दुसऱ्या पदाचं प्लस याच्या पहिल्या पदाचं साइन आहे प्लस. तर प्लस इंटू प्लस केल्यानं प्लस येईल. BC गुणिले BC जर केलं तर B चा वर्ग होईल C चा पण वर्ग होईल. त्याच्यानंतर याच्याने या पहिल्या पदाला गुणलो. आता दुसऱ्या पदाने प्लस इंटू प्लस जर केलं तर प्लसच येईल. B इथं B नाही तर इथं B ला B राहील. त्याच्यानंतर C गुणिले C केलं तर C चा वर्ग येईल. त्याच्यानंतर इथं D ला D राहील. एवढा आन्सर येईल. याच्यात लाईट टर्म आहे का बघा. इथं ABC आहे दुसरं कुठंच ABC नाही. इथं ABCD आहे दुसरं कुठंच ABCD नाही. इथं B चा वर्ग C चा वर्ग आहे दुसरं कुठंच नाही. इथं BC चा वर्ग D आहे तसं टर्म कुठंच नाही. तर हे कोणीच कोणाला म्हणजे स्वरूपपदे नाही तर यांची बेरीज काही होत नाही. त्याचं उत्तर एवढंच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं x अधिक a आहे पहिल्या कंसात x अधिक a आहे आणि दुसऱ्या कंसात x अधिक b आहे b. बघा इथे एक फॉर्म्युला सांगतो एक्सपांड करायचं. याला एक्सपांड कसं करायचं तर जर पहिलं पद सारखं असेल दोघांमध्ये बघा पहिलं पद सारखं आहे आणि दुसरं पद वेगवेगळं आहे. पहिलं पद सारखं आहे आणि दुसरं पद वेगवेगळं आहे. इथं दुसरं पद ए आहे इथं दुसरं पद बी आहे पण दोघांचं एक पहिलं पद सारखंच आहे. तर याचं एक्सपांड करताना किंवा याचं विस्तारित रूप करताना किंवा यांचा गुणाकार करताना कसं होईल
तर पहिलं पद सारखं दुसरं पद वेगवेगळं असलं की पहिल्या पदाचा वर्ग होतो, पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदांची बेरीज होईल, दुसऱ्या पदांची बेरीज, दुसरं पद म्हणजे ए अधिक बी, दुसऱ्या पदांची बेरीज केलो, त्याच्यानंतर गुणिले पहिलं पद येईल, गुणिले पहिलं पद आणि अधिक दुसऱ्या पदांचा गुणाकार, दुसऱ्या पदांचा गुणाकार, दुसरं पद ए आणि बी आहे तर दोघांचा गुणाकार असं होईल. असं किंवा असं नाही कळत असेल तर डायरेक्टच पहिल्यासारखं गुणाकार करावं. एक्स एक गुणिले एक्स केलं तर एक्स येते, त्याच्यानंतर याच्या दुसऱ्या पदाने आता दुसऱ्याच पदाला गुणायचं आहे तर याचं पद आहे इथं प्लस आहे, इथे प्लसच आहे तर प्लस इंटू प्लस केल्याने प्लस होईल. ए गुणिले बी केलं तर ए बी म्हणजे एवढं येतं. मी पहिलं दिलं होतं बघा, इथं एक्स कॉमन काढलं होतं, एक्सचा वर्ग या दोघांमध्ये बी एक्स आहे म्हणून प्लस एक्स ला कॉमन काढलो, उरले बघा इथं बी इथे येईल तर त्याला मी ब्रॅकेट मध्ये टाकतो बी अधिक ए किंवा यालाच ए अधिक बी असं पण लिहिता येईल. आणि इकडून एक्स लिहिलं काय किंवा इकडून एक्स लिहिलं, हे एक्स इकडून लिहा किंवा इकडून लिहा एकच आहे लिहिले एक्स. त्याच्यानंतर ए बी शेवटी असं उत्तर काढलं तुम्ही पहिलं, हे एकच आहे. हा त्याला पुढे बघा असंच एक सांगतो आपण. पहिल्या कोर्सामध्ये आहे एम अधिक एन, एम अधिक एन आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे हे मायनस ला मायनस होतं, सी काढलो, सी च्या ठिकाणी काय ठेवलं वजा 2 ठेवलं, -2 सी ची व्हॅल्यूच आहे -2. त्याच्यानंतर आता याला 2 हे ब्रॅकेट शोधू शकता, 2 कंसामध्ये 2 एक झाले 3, इथं मायनस इंटू मायनस करावं, मायनस इंटू मायनस केले की होते प्लस, प्लस इंटू. त्याच्यानंतर आता हे इथं ब्रॅकेट आहे तर ब्रॅकेट सोडवा, ब्रॅकेट म्हणजे गुणाकार, गुणाकार मग 2 गुणिले 3 होईल, 2 गुणिले 3 म्हणलं तर 6 येईल आणि अधिक 2 6 आणि 2 म्हणलं तर 8 एवढे येईल. इक्वल टू 0 कसं काय आलं तर इक्वल टू 0 समीकरणामध्ये वरती इक्वल टू 0 ब्रॅकेट क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क ये रहेगा ना. मतलब 6 अधिक 2 8 पे नग असतं, 6 अधिक 2 8 झाले ना. राईट, बरोबर. पुढे बघा, इथं दिलंय बघा ए बरोबर 13b वजा 15 असे क्वेश्चन येतील तुम्हाला आले तर 13b वजा 15. त्याच्यानंतर अजून काय दिले बघा, ये महाराष्ट्र बी बरोबर दिले, बी बरोबर 3c अधिक 4 दिले, 3c अधिक 4
आणि किंवा व सी बरोबर दिले वजा 1 तर काय म्हणाले या किमती घेऊन इथं मला पुढे सोडवायचे म्हणून मी काही दिला या किमती घेऊन ए वजा 3 बी वजा 5 सी ती किंमत काढा बरोबर याची किंमत एवढी आहे बी ची किंमत एवढी आहे आणि सी ची किंमत एवढी आहे तर याची किंमत काढा म्हणाली याची किंमत काय आहे तर आता कशाची किंमत काढायची ते इथं लिहायचं बघा ए वजा 3 बी वजा 5 सी याची किंमत काढायची तर तुम्ही जर बघितलं सी ची किंमत आपल्याला सेपरेट माहित आहे बघा -1 आहे पण बी ची किंमत जर लिहिली गेली तर बी ची किंमत तर 3 अधिक 4 बी च्या ठिकाणी लिहिलं बी च्या ठिकाणी जर लिहिलं तर याच्यामध्ये अजून सी येते इथं सी येते बी च्या ठिकाणी काय आहे प्रॉब्लेम काय होतो बघा ए वजा 3 ला 3 लिहिलो आणि बी म्हणजे 3 आणि बी मध्ये गुणाकार तर बी च्या ठिकाणी जर मी 3 सी अधिक 4 लिहिलं तर अजून इथं 5 वजा 5 गुणिले ए सी ची किंमत होती बघा वजा 1 हे 5 आणि सी मध्ये गुणाकार आहे वजा 5 गुणिले वजा 1 याच्यात अजून सी वर आहे आणि ए च्या ठिकाणी जर तुम्ही ए ची किंमत बदलल्या तर 13 बी वजा 15 आहे मग अजून काय व्हेरिएबल म्हणजे चल संपलेच नाही बी ची किंमत बी पण आहे सी पण आहे तर याला असं सोडवू नका वरील त्याचं कॅल्क्युलेशन करा सी बरोबर किती आहे वजा 1 सी बरोबर किती आहे वजा 1 आहे तर या बी च्या किमतीमध्ये बघा सी आहे तर त्या सी च्या ठिकाणी -1 ठेवून याला सोडवा नेमकं बी ची किंमत अंकामध्ये किती आहे 3 गुणिले सी म्हणजे -1 आहे तर इथंच -1 ठेवून द्या -1 ठेवून आणि पुढे अधिक 4 ला अधिक 4 लिहू तर पुढे जर गेलं मी तर इथं +3 इंटू -1 आहे तर प्लस इंटू मायनस म्हणजे -3 -3 गुणिले 1 केलं तर 3 येईल आणि पुढे अधिक 4 ला अधिक 4 आहे तर वजा 3 अधिक 4 केलं तर याची किंमत येते 1 येईल मग आता तुम्हाला माहित झाली बघा बी ची किंमत किती आहे 1 मग ही बी ची किंमत काय करा ए च्या किमतीमध्ये ठेवा ए च्या ठिकाणी काय दिले 13 बी आहे तर 13 गुणिले बी म्हणजे किती आहे 1 आहे आणि इथं वजा 15 ला वजा 15 मग 13 गुणिले 1 जर केलं तर 13 येईल आणि वजा 15 ला वजा 15 13 वजा 15 म्हणजे वजा 2 येईल मग आता तुम्हाला सेपरेट ए ची किंमत माहित झाली बी ची पण किंमत माहित झाली आणि सी ची पण किंमत माहित झाली तर मग आता याच्यामध्ये तुम्ही किमती ठेवू शकता याच्या किमती जर ठेवल्या तर काय येईल बघा ए च्या ठिकाणी येईल वजा 2 इथं वजा 3 ला 3 गुणिले 3 गुणिले बी असत्या 3 ला 3 लिहिलं गुणिले लिहिलं बी च्या ठिकाणी बी ची किंमत आली होती बघा 1 बी ची किंमत आली 1 त्याच्यानंतर वजाला वजा 5 ला 5 गुणिले सी ची किंमत पण होती -1 इथं याला ब्रॅकेट मध्येच घ्या त्याच्यानंतर आता याला सोडवा ते -2 ला -2 त्याच्यानंतर ते मायनस इंटू प्लस जर केलं तर मायनस येईल 3 गुणिले 1 केलं तर 3च येईल त्याच्यानंतर इथं -5 इंटू -1 आहे मायनस इंटू मायनस केलं की प्लस होईल 5 इंटू 1 5 1 5 येईल त्याच्यानंतर बघा ते वजा 2 आणि वजा 3 जर एकत्र केले तर येईल वजा 5 आणि इथं अजून प्लस अधिक 5 आहे तर वजा 5 अधिक 5 म्हणजे येईल 0 तर याची किंमत येते 0 वर सोडवलेलं लक्षात यायचं बघा सेपरेट मला सी ची किंमत माहिती होती तिथं सी च्या ठिकाणी ठेवलो सी च्या ठिकाणी ठेवून बी ची किंमत काढलो 1 आली मग बी ची किंमत काढली की बी कुठे आहे ए च्या ठिकाणी आहे ए बरोबर 13 बी आहे 13 बी च्या ठिकाणी 1 ठेवलं
बी ची किंमत काढून घेतली -2 आली. मग आता सेपरेट ए ची किंमत अंकात माहित आहे, बी ची किंमत बी अंकात माहित आहे, सी ची किंमत पण माहित आहे. त्या किमती ठेवल्या आणि त्याला सोडवलं तर असं. ओके. असं चेक देतो अजून बघा. x बरोबर 3y अधिक 2, x बरोबर 3y अधिक 2, त्याच्यानंतर दिले y बरोबर 2 छेद अधिक 1, 2 छेद अधिक 1 आणि छेद बरोबर दिले -2. तर काय म्हणाले, याची किंमत काढा म्हणतो का. 3x अधिक 9y, 3x अधिक 9y, 9y वजा 2 आणि छेद याच्या बरोबर काय येईल. तर आता इथं x ची किंमत, आपल्याला x ची किंमत अंकात माहित नाही. इथं जर x ची किंमत 3y अधिक 2 लिहिल्या की मग अजून y व्हेरिएबल राहते. इथं y राहते, इथं बी y आहे, त्याची बेरीज करता येते आणि मग z राहते. झडच्या ठिकाणी अंक ठेवू शकतात. मग इथं y राहिले तर y ची किंमत तुम्हाला काढावं लागेल. मग अजून मग z बरोबर -2 होतं, तर याची किंमत झडच्या ठिकाणी -2 ठेवा आणि y ची किंमत काढू शकता. तसं काहीच करू नका. सेपरेट तुम्हाला z ची किंमत माहित आहे ना, z ची किंमत आहे -2, तर याच्यामध्ये छेद आहे बघा, तर इथं ठेवून द्या. 2 गुणिले छेद म्हणजे किती आहे -2, तर छेद म्हणजे -2 ठेवा. त्याच्यानंतर +1 ला +1. आता इथं प्लस इंटू मायनस केलं तर येईल -2 गुणिले 2 म्हणजे 4 आणि पुढे आहे अधिक 1 ला अधिक 1. त्याला जर सोडवलं -4 अधिक 1 म्हणजे -3 येईल. -3 म्हणजे y ची किंमत भेटली -3. आता हे y ची किंमत काय करा, इथं ठेवून द्या. तर 3 ला 3 पहिलेचे आणि गुणिले -3 y च्या ठिकाणी y ला काढलो, त्या ठिकाणी -3 ठेवलं आणि पुढे अधिक 2 ला अधिक 2. इथं जर गुणाकार केला अधिक गुणिले वजा म्हणजे वजा होते. 3 गुणिले 3 केलं तर 9 येईल. त्याच्यानंतर अधिक 2 ला अधिक 2 -9 अधिक 2 म्हणजे काय, -9 अधिक 2 म्हणजे -7 -7. आता तुम्हाला सेपरेट x ची किंमत माहित झाली, y ची पण माहित झाली आणि z ची पण माहित झाली. तर तिघांच्याही किमती याच्यामध्ये ठेवल्या. 3 गुणिले x म्हणजे किती आहे -7, x म्हणजे -7. त्याच्यानंतर अधिकला अधिक 9 ला 9, y ची किंमत आहे -3, y बरोबर -3. 9 आणि y मध्ये गुणाकार होता म्हणून 9 हे ब्रॅकेट मध्ये गुणिले -3 ला -3 दिलो. त्याच्यानंतर -2 ला -2 आणि छेदची किंमत -2 इंटू -2 करा. मायनस डबल साइन आलं तर शक्यतो हे करा. काय करा, ब्रॅकेट द्या. अधिक गुणिले वजा केलं तर येईल -3 गुणिले 7 म्हणजे 31. इथं पण तसंच आहे, प्लस इंटू मायनस, प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस येईल. 9 इंटू 9 त्रिक 27 होईल. त्याच्यानंतर इथं मायनस इंटू मायनस केलं तर प्लस 2 गुणिले 2 म्हणजे होईल 4. त्याच्यानंतर आता हे दोघं बी मायनस आहेत तर त्या दोघांना एकत्र करा, म्हणजे दोन्ही पण द्यायचेच आहेत. तर द्यायचे किती एकूण 2, 1 पण 7 झाले बघा, 1 पण 7 मध्ये 8, 2 आणि 2 झाले 4. याला दोन्ही द्यायचेच होते म्हणून एकत्र करून द्यायचे म्हणून मायनसचं साइन द्या. त्याच्यानंतर इथं +4 आहे, तर -48 आणि +4 जर केलं तर येईल -44. ओके,
कोणत्यासाठी यायचं नाही इकडे चला तिकडे फोनचं ध्यान धरले का? फोन नाही घ्यायसाठी आले मी. काही सांगता खोटं. कळलं का? चला पुढं. हो सर. पुढे एक क्वेश्चन द्यायला बघा. x अधिक y ची गुणाकार व्यस्त संख्या जड आहे. जर z बरोबर 8 व y बरोबर वजा 2 असेल तर x बरोबर किती म्हणाले? x बरोबर किती? बघा प्रश्न दिसत नसेल तर सांगतो. x अधिक y ची गुणाकार व्यस्त संख्या जड आहे. जर z बरोबर 8 असेल व y बरोबर वजा 2 असेल तर x बरोबर किती म्हणाले? इकडे लक्ष द्या. आधी x अधिक y ची गुणाकार व्यस्त काय येते बघा. एक साधं सांगतो मी. 7/2 आहे त्याचे गुणाकार व्यस्त काय आहे? याची गुणाकार व्यस्त म्हणजे छेदाचा अंश होतो आणि अंशाचा छेद होतो. याची गुणाकार व्यस्त जर केलं तर 2/7 आणि फक्त 7 ची गुणाकार व्यस्त म्हणजे काय? मग 7 ची गुणाकार व्यस्त म्हणजे बघा याच्या छेदात काहीच नाही, एक असते. तर गुणाकार व्यस्त येईल 1/7. मग तसंच समजायचंय मला याला. याचे गुणाकार व्यस्त विचारले तर याच्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. तर याची गुणाकार व्यस्त येईल वर जाईल 1 आणि खाली छेदामध्ये येईल x अधिक y. बघा हे गुणाकार व्यस्त. आणि काय म्हणाले? x अधिक y ची गुणाकार व्यस्त म्हणजे काय आहे? x अधिक y ची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे छळ आहे. म्हणजे हे गुणाकार व्यस्त आहे तर याच्याच बरोबर काय म्हणाले? छळ आहे म्हणाले. म्हणजे दिलेल्या अटीनुसार 1/छेदामध्ये x अधिक y हे गुणाकार व्यस्त आहे आणि गुणाकार व्यस्त संख्या काय म्हणाले? छळ आहे. बरोबर. म्हणून बरोबर लिहिलं छळ. आता इथं काय म्हणाले? अजून तुम्हाला काही किमती दिल्या जातात. z बरोबर 8 आहे ना आणि y बरोबर वजा 2 आहे. तर याच्यामध्ये किमती ठेवून द्या. 1 ला 1, x ला x, अधिक ला अधिक. y च्या ठिकाणी काय म्हणाले? y ची किंमत आहे म्हणून वजा 2 ठेवलं. y ची किंमत वजा 2 आणि z ची किंमत आहे म्हणाले 8. तर z ची किंमत ठेवला 8. तर याचा अर्थ होतो बघा याचा होईल तिरपा गुणाकार. काय होईल? तिरपा गुणाकार. याच्या छेदात काहीच नाही म्हणजे 1 असेल आणि यांचा आणि यांचा जर गुणाकार केला तर 1 किंवा अगोदर यांचा करून लिहा. अगोदर यांचा गुणाकार करा नंतर यांचा करून लिहा. मग याच्यानं जर याला गुणलं तर या 8 न याच्या पहिल्या पदाला गुणा लागेल. अगोदर काय करा? इथला गुणाकार करून घ्या. 1/छेदामध्ये x ला x अधिक गुणिले वजा जर केलं तर वजा येईल आणि 2 ला 2 होईल. पुढे आहे बघा 8/1. याचा जर तिरपा गुणाकार केला किंवा डायरेक्ट तिरपा करण्यापेक्षा असं बी करता आलं असतं. इकडे 1 ला 1 ठेवा. इकडे छेदामध्ये काय होतं? एक स्टेप करून नंतर सांगतो. 1/x अधिक गुणिले वजा म्हणजे वजा होईल. 2 ला 2. इकडे आहे 8. तर हे छेदामध्ये आहे. इकडे जाऊन अंशामध्ये जाईल. इकडे अलीकडे ठेवा 1 ला 1 बरोबर. 8 हे छेदामध्ये म्हणजे भागाकारात होतं. तर इकडे गेल्यावर ते गुणाकारात जाईल. गुणाकारात म्हणजे इथं ब्रॅकेट लिहिलो. या दोन्ही पदाला गुणावं लागत
तर x वजा 2 झाले. तर आता याला सोडवा पुढं. इकडे 1 ला 1 ठेवा बरोबर. 8 गुणिले x केलं तर 8x होईल. एक्स वजा त्यानंतर हे अधिक गुणिले वजा म्हणजे वजा होईल. 8 गुणिले 2 केलं तर येईल 16. त्याच्यानंतर इकडे 16 इकडे घेऊन या. इकडे आधीच 1 आहे तर इकडे 16 जर इकडे नंतर वजा 16 ची इकडे आल्यावर अधिक 16 होतील. इकडे 8x आहेत 8x. त्याच्यानंतर 16 ने 1 झाले बघा 17 आणि तिकडे 8 इकडे गुणाकारात 8 आहे तर इकडे येऊन भागाकारात जातील. तर x बरोबर येईल 17/8. x बरोबर 17/8 येईल. कळलं? ते असं चेक देतो. काहीच नाही किमती ठेवायच्या आहेत ना. जे म्हणाले त्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. गुणाकार व्यस्त मूल्य गुणाकार व्यस्त कोणाच्या बरोबर आहे झेडच्या बरोबर आहे. दिलेल्या कंडिशन लक्षात घ्यायला पाहिजे. हे कॅल्क्युलेशन तर प्रत्येकाला आलंच पाहिजे. कॅल्क्युलेशन येत नसतं ते बी सांगून बी येणार नाही. कसं आहे प्लस इंटू मायनस आहे तर तिथं प्लस दिले की चुकलंच. ते प्लस मायनसचा गोंधळ क्लिअर झाला पाहिजे अगोदर. व्यस्त संख्या गुणाकार व्यस्त संख्या 1/12 असेल आणि a बरोबर -4 असेल तर b बरोबर किती विचार. बघा पहिलं कंडिशन काय दिले a अधिक b ची गुणाकार व्यस्त संख्या कोणाच्या बरोबर आहे 1/12 आहे. मग a अधिक b ची गुणाकार व्यस्त काय आहे गुणाकार व्यस्त संख्या काय याच्या खाली असंच म्हणतो काही नाही म्हणजे 1 असते तर याच्या खालचा अंशाचा छेद होईल छेदाचा अंश होईल. याची गुणाकार व्यस्त संख्या येईल. मग 1/छेदामध्ये काय आलं a अधिक b आहे बरोबर. a अधिक b चा गुणाकार व्यस्त 1/a अधिक b झाला. आणि हे कोणाच्या बरोबर आहे म्हणाले गुणाकार व्यस्त संख्या कोणाच्या बरोबर आहे म्हणाले 1/12 च्या बरोबर आहे. म्हणजे 1/छेदामध्ये a अधिक b ही संख्या ही गुणाकार व्यस्त कोणाच्या बरोबर आहे म्हणून 1/12 च्या बरोबर आहे असं म्हणले. आता इथं बघा वरील दोघांचे अंश सारखेच आहेत तर ते अंश सोडून देऊन डायरेक्ट a अधिक b बरोबर -12 असं बी लिहिता येतं. अंश कटून टाक किंवा तिरपा गुणाकार केला तरी असंच होईल. 1 न जरी याला गुणलं किंवा इथं 2 जरी असते तरी बी ते 2 कटले असते. a अधिक b बरोबर -12 झाला असते. आता इथे 1 होतं तर ते 1 तर सोपंच आहे ना. 1 म्हणल्यावर 1 न याला जरी गुणलं 1 न a अधिक b ला गुणलं 1 न कोणालाही गुणाकार तेवढंच a अधिक b चे आणि ह्या 1 न याला बरोबर. याच्यात काय म्हणले जर a बरोबर -4 असेल तर b बरोबर किती म्हणले. मग आता a बरोबर ठेवून द्या. a बरोबर -4 म्हणाले a च्या ठिकाणी -4 अधिक b बरोबर -12 आहे. तर b ची किंमत जर काढायची असेल तर b ला इकडे ठेवा. इकडे -12 ला -12 झाले. इकडे -4 आहे ते तिकडे घेऊन जा तर +4 झाले. म्हणजे b बरोबर -12 अधिक 4 जर केलं तर येईल -8. b बरोबर -8 येईल.
चला पुढे पी या संख्येला 9 ने गुणले पी या संख्येला 9 ने गुणले पी या संख्ये येणारा गुणाकार पी च्या गुणाकार व्यस्ता एवढा येतो. येणारा गुणाकार पी च्या गुणाकार व्यस्ता एवढा येतो. पी या संख्येला 9 ने गुणले असता येणारा गुणाकार पी च्या गुणाकार व्यस्ता एवढा येतो. तर पी ची किंमत किती म्हण? तर पी ची किंमत किती होती एवढंच बघा. दिलेल्या अटीनुसार तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे. पी या संख्येला 9 ने गुणले असता पी या संख्येला 9 ने गुणले असता येणारा गुणाकार सॉरी पी या संख्येला 9 ने गुणायचं आहे ना. पी या संख्येला 9 ने गुणले असता येणारा गुणाकार जे येणारा गुणाकार आहे ते कोणाच्या बरोबर आहे म्हणून असता येणारा गुणाकार पी च्या गुणाकार व्यस्त एवढा आहे. पी चा गुणाकार व्यस्त काय येईल? मग पी चा गुणाकार व्यस्त येईल 1/3. पी च्या खाली छेदात काहीच नाही म्हणजे 1 आहे तर वरी जाईल 1 आणि खाली 1 पी. पी च्या गुणाकार व्यस्त एवढा येतो ना. 9 पी या संख्येला 9 ने गुणले असता 9 ने गुणले असता येणारा गुणाकार पी च्या गुणाकार व्यस्त एवढा येतो. पी चा गुणाकार व्यस्त सांगितलं होतं मी आता 1/3 याच्या बरोबर येतो. याच्या बरोबर येतो. बरोबर आहे का? अट जी सांगितली त्या अटीनुसार लिहू. पी या संख्येला 9 ने गुणले असता येणारा गुणाकार पी च्या गुणाकार व्यस्त एवढा येतो असं म्हणले. तर पी बरोबर पी ची किंमत काढा. तर पी ची किंमत काढा. मग पी ची किंमत काय आहे? तर आता बघा इकडं हे पी गुणिले 9 जर केलं तर 9 पी 9 पी बरोबर 1/3 इथं पीच आहे तर यांचा तिरपा गुणाकार करा. नाहीतर इकडला पी फक्त इकडे घेऊन जा. तर 9 पी आणि इकडे पी वरी आले छेदामध्ये होते इकडे गुणाकार अंशात छेदात होते गुणाकार म्हणजे भागाकारात होते इकडे गुणाकारात आहे. तर इकडे फक्त राहिले बघा 1. आता इकडं हे जे 9 आहे ते 9 ला इकडे घेऊन जा म्हणजे 9 पी गुणिले पी म्हणजे 9 पी चा वर्ग होईल. इकडे आलं 1 त्या 9 ला इकडे घेऊन जा. पी चा वर्ग बरोबर 1/9 झाला 1/9. तर पी ची किंमत काढत असताना तुम्हाला पी बरोबरच काढायला मिळते. तर इथं पी ला पी ठेवा. इकडे जे वर्ग संख्या आहे वर्ग आहे ते तिकडे गेल्यावर बघा वर्गमुळात जाईल. वर्गमुळामध्ये 1/9 होईल. जर 1 चं वर्गमूळ काढलं तर 1च येते आणि 9 चं वर्गमूळ काढलं तर 3. म्हणजेच काय आलं? पी बरोबर 1/3. पी बरोबर 1/3. ओके. बाकी कोणाचा क्लास असेल तर जॉईन व्हा नसेल तर लेफ्ट व्हायचं. बाकी उद्या बघू. हॅलो. हो
रिचार्ज फ्री आहे आजपासून 3 महिने रिचार्ज फ्री आहे. कोणाला बातम्या सांगायला की मोदीचं कसं काय वाढदिवस आहे का? चला एक ओलं झालं मग सगळं ओला होता केवढा 176 ओला होता कपडा.